त्याचं वेंगसर म्हणून गाव आहे, आम्ही तिकडे कधी गेलेलो नाही आहे. पण आईच्या गावात राजापूरला आम्ही दरवर्षी जायचो. आमची आई राजापूरची. आमच्या एक्झाम शाळेच्या एक्झाम संपल्या की एप्रिल मे मध्ये आम्ही तिकडे 2 महिने तरी असायचो. आणि आम्ही मामे भाऊ, त्याच्या मावस भाऊ वगैरे आम्ही सगळे एकत्र जमायचो तिकडे. आणि मग आणि नंतर मग 2 महिने धमाल असायची आमची. नाही, अप्रतिम, हे खूप चांगलं झालेलं आहे. कारण इथं कोकणी माणसं म्हणजे अख्ख्या जगात पसरलेली आहेत. त्यांना माहीत नाही आहे. आणि आणि त्यांना कोकणासाठी काहीतरी करावं त्यांना असं वाटतं. तर तर मला वाटतं मी चांगलं व्यासपीठ असं आहे. आणि ऑफर केलेलं व्यासपीठ, तर त्यामुळे कोकणी माणसं परत कोकणामध्ये येतील आणि इन्व्हेस्टमेंट करतील. तर 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 तो फायदा कोकणाचा होईल आणि कोकणी माणसाचा पण होईल. कारण अनेक वर्ष मी बघतोय की कोकणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. इथे एअरपोर्ट नाही आहे. म्हणजे गोव्याला आहे तसं नाही आपल्याकडे. पण ट्रेन वगैरे आहे. पण पण रोड जर तुम्ही बघाल तर ते पण एक पद्धतीच रोड आहे. तर तो डेंजरस पण आहे तसं बघितलं तर. इन्फ्रास्ट्रक्चर खूप डेव्हलप व्हायला पाहिजे.